वाचत 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 ते घरी येऊन पढावं लागतं. त्याला काय म्हणावं? पुण्य फळली बहुता दिवसा. कारण पेरणी कशाची केली आपण? पुण्याची. पुण्य पेरलेलं डायरेक्ट फळाला आलं नाही. फळाला येण्याकरता विलंब झाला. 4-2 महिन्याचा कालावधी गेला. पण आज आमचं पुण्य फळाला आलं. पुण्य फळली बहुता दिवसा. पुण्य जागेत लागलीच फळाला येत नसतं महाराज. ज्ञानोबराय सांगतात, देवाचे गुण मुखामध्ये येण्याकरता, नाव मुखामध्ये येण्याकरता आम्ही जे पुण्य केले, पुण्य केली असाधारणी, तुझे गुण वाखाणणे. देवा, तुझं नामस्मरण आमच्या मुखात येण्याकरता आम्ही जे पुण्य केले ते साधारण केलं नाही, असाधारण. साधारण पुण्य वेगळं आणि असाधारण पुण्य वेगळं. आम्ही असाधारण पुण्य केले. माऊली, तुम्ही किती पुण्य केले? असाधारण म्हणजे किती पुण्य केले? ज्ञानोबराय सांगतात, माझी या सत्यवादाचे तप वाचे केले मी बहुकल्प. हे फळाचे महाद्वीप पातले प्रभू. आम्ही जे पुण्य केले ते सत्यवादाचं पुण्य केले. किती केले? बहुकल्प केले. कल्प. आता कल्पच कशाला म्हणावं आपल्याला माहित नाही. थोडक्यात सांगू कल्प कशाला म्हणतात ते. ऐका बघा, 4,32,000 वर्ष आयुष्य कलियुगाचं आहे. 8,64,000 वर्ष आयुष्य द्वापार युगाचं आहे. 12,96,000 वर्ष आयुष्य त्रेतायुगाचं आहे. आणि 17,28,000 वर्ष आयुष्य सत्ययुगाचं आहे. 4 युगाची बेरीज करा, झाली का? या 4 युगाची बेरीज केली की एक महायुग होतो. असे 1,000 महायुग झाले की एक कल्प होतो. आणि असे किती कल्प आम्ही पुण्य केले, वाचे केले बहुकल्प. त्या कल्पाची गणनाच करता येत नाही. आम्ही घरून कीर्तनाला इथपर्यंत येईपर्यंत 4दा खोटं बोलतो. कुठपर्यंत आलात? फोन आला का नाही? फोन आला, महाराज कुठपर्यंत आलात? कुठपर्यंत आलात? 4दा खोटं बोलतो गुरुजी. जाताना कुणी फोन करत नाही, हा भाग वेगळा आहे. महाराज गेला का, पोहोचला का, पलटी झाला, फोन करत नाही. येताना कुठपर्यंत आलात? कुठपर्यंत आलात? कुठपर्यंत आलात? त्याचा बी नावेला जास्त 4दा खोटं बोलतो. कसं आमचं पुण्य फळाला येईल सांगा? पुण्य फळाला येण्याकरता सत्यवादाचं जे तप आहे, ज्ञानोबराय सांगतात, वाचे केले बहुकल्प. कल्पच्या कल्प आम्ही सत्यवादाचं पुण्य केलं, तेव्हा आमचं पुण्य फळाला आलं. वेळ जरूर गेला, पण वेळ का जाईना, पण आमचं पुण्य फळाला आलं. पुण्य फळली बहुता दिवसा. माऊली, तुमचं पुण्य फळाला म्हणताय. तुकोबर आहे, तुमचं पुण्य फळाला आलं म्हणताय. पण आम्ही विश्वास कशावरून ठेवायचा? शहाणा माणूस पुराव्याशिवाय विश्वास ठेवतो का? तुमचं काम झालं बरं का? जिल्ह्यावरती गेला धाराशिवला, एखाद्याचं काम करायचे, समजा पोराच्या बदलीचं काम करायचे. लिगल न बदली होत नाही, अलिगल न करायचे, 2 नंबर मधून करायचे. एखाद्या आमदार खासदाराकडे गेलात, इथलं सांगत नाही, दूरचं कुठलं तर सांगतोय बरं का. फार परेशानी होती महाराज. सहसा सांगायला गेलं तरी उदाहरण म्हणून सांगतोय. हो महाराज ऐका, सहज आमदार खासदारकडे गेला, 2 नंबरचं काम तुम्हाला करून घ्यायचंय, पोराची बदली करायचे, लिगल नाही अलिगल न बदली करून घ्यायचे. आमदार खासदारकडे आपल्यासारखं गावातला एखादा छोटा व्यक्ती गेला, त्यांना नाही म्हणता येत नसतं. आपण त्यांना विनंती केली, हो खासदार साहेब, आमच्या पोराची बदली करायची, तुमचं एक लेटर पाहिजे. लेटर. त्याला नाही बी म्हणायचं नसतं, लेटर बी द्यायचं नसतं. मग ते काय करणार? लेटर तर देणार, बोगस लेटर देणार. बोगस. त्याच्यावर सही नाही, त्याच्यावर शिक्का नाही. चलतं का तसं लेटर? बिना सहीचं बिना शिक्क्याचं लेटर चलत नाही. तसं पुण्य फळाला आलं. याच्याकरता काय पुरावा? काय पुरावा? पुराव्याशिवाय माणूस लक्षात ठेवत, पुराव्याशिवाय काम होत नाही. मग पुण्य फळाला याला एकच पुरावा आहे, भाग्य उदयाचा ठसा. त्या ठशाला फार किंमत आहे. पत्रापेक्षा ही किंमत कशाला आहे? ठशाला. तुकोबर आहे सांगतात, पत्र कोण माने वंदिती लसीचा, गौरव सेवका याची मूळे, गौरव सेवका. पत्र कोण माने वंदिती लसीचा, ठशाला आहे बघा. ठशाला देशी चाले शिक्का, ते कोण माने रंका.
राजापेक्षाही किंमत राजाच्या शिक्क्याला आहे. शिक्क्याला जिल्ह्याचा सर्वात वरिष्ठ अधिकारी कोण आहे? कलेक्टर आहे. कलेक्टर एखाद्या सामान्य सेवकाला वाकून नमस्कार करतो का? सेवकाला वाकून नमस्कार करत नाही. कलेक्टर कुणाला मानत नसतो, कुणाला जुमानत नसतो. कलेक्टर कुणालाच मानत नाही. जिल्ह्याचा सेवक मोठा अधिकारी आहे. पण आता तुम्हीच सांगा, मानतो का नाही? तोच कलेक्टर राष्ट्रपती, तोच जर सेवक राष्ट्रपती भवनातून आला असेल आणि राष्ट्रपतीच्या सहील शिक्क्याचं पत्र घेऊन आला असेल, आता सांगा कलेक्टर मानतो का नाही? जाग्यावर उठून खाली वाकून नमस्कार करतो. किंमत कुणाला आहे? शिक्का. पत्राला नाही, सेवकालाही नाही, सेवकाच्या हातात असलेल्या पत्रावरच्या शिक्क्याला आहे. तसं आमचं पुण्य फळाला आलं हे कशावरून? भाग्य उदयाचा असा. त्या अण्णाबाळा म्हणून गेले. अण्णाबाळा सातारा जिल्ह्यामध्ये अण्णाबाळाचा पवाडा पूर्वी प्रसिद्ध होता. त्यांनी पोवाडे कामात पोवाडे गायचे, गावचे जनजागृती करायची. एके दिवशी काय झालं, गावच्या विकास कामामध्ये त्यांनी लक्ष घातलं. पोवाड्याचा धंदा सोडून दिला आणि गावच्या राजकारणामध्ये उडी घेतली. योगायोगानं गावचं सरपंच पद त्यांना प्राप्त झालं आणि गावातले विकास कामं करायला लागली. गाव त्यांचं नाव घ्यायला लागलं. गाव सगळं मोठेपणा व्हायला लागला की बऱ्याच जणाला आवडत नाही. आणि मग त्यांनी आडरानामध्ये गाठून त्या अण्णाबाळाला असा बेदम मार दिला. महाराज असा बेदम मार दिला, साताऱ्याच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट केलं. त्या काळातील तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण स्वतः अण्णाबाळाला भेटण्याकरता हॉस्पिटलमध्ये आले. कारण यशवंतराव चव्हाणाच्या जवळची माणसं होती, प्रेमातली माणसं होती ती. यशवंतराव चव्हाणांनी अण्णाबाळाला पाहिलं, डॉक्टरला बोलून एकच म्हटलं, डॉक्टर साहेब ही माणसं माझी आहेत. काय म्हटले? ही माणसं माझी माणसं आहेत, माझी. आता यशवंतराव चव्हाणांनी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी माझी म्हणून सोडल्यानंतर त्यांच्या व्यवस्थेत काही कमी जास्तीपणा होईल का? आता व्हीआयपी ट्रीटमेंट त्यांना मिळायला लागली. चांगले चांगले डॉक्टर तपासायला लागले. चांगल्या विशिद्ध रूम त्यांना मिळायला लागल्या. आयसीयू मध्ये बिनभाड्याचं ठेवायला लागले. इतकी सगळी सोय त्याला मिळाली. पुन्हा साधं मुख्यमंत्र्यानं माझं म्हटल्यानंतर, साधं मुख्यमंत्र्यानं माझं म्हणून शिक्का मारून पाठवलं तरी इतकी सोय. तुकोबराय सांगतात, आम्हाला तर देवानं शिक्का मारून माझं म्हणून इथं पाठवले. एकंदरीत शिक्का पाठविला इह लोका, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. मी नामाचा धारक आहे आणि देवानं मला शिक्का मारून इथं पाठवले. आणि एकदा देवाने इथं शिक्का मारून पाठवल्यानंतर आता डोळेवरून पाहण्याची कुणाची ताकद होईल का? कोण पाहे तयाकडे, कोण पाहे तयाकडे, विठ्ठलाचे गाडे, विठ्ठलाचे गाडे, शुभ होनी ठाके, पाठवलं. आता डोळेवरून कुणाची पाहण्याची ताकद होत नाही. तुकोबरे सांगतात, आमचं पुण्य फळाला आलं. कशावरून? देवानं शिक्का मारून इथं आम्हाला पाठवले. म्हणून पुण्य फळले बहुता दिवसा. पण याला वेळ गेला हो. वेळ का जाईना, पण काम होण्याशी मतलब आहे. आमचं पुण्य फळाला आलं, देवानं शिक्का मारून इथं पाठवलं आणि त्या पुण्याईच्या जोरावर संतांची आम्हाला भेट झाली. कारण पुण्य असल्याशिवाय संतांची भेट होत नाही. संत भेटले की त्याला बोध नावाचा आटम देतात. काय देतात? संत भेटल्यानंतर थोडं राहिलं बाळा, 10-15 मिनिटा, बोध नावाचा आटम देतात. बोध नावाचा. आणि एकदा बोध नावाचा आटम जीवाला प्राप्त झाला, बोध दिला मद सांगाते, मार्ग दावियला नीट, भ्रांती समूळ गेली, दिसू लागली पहाट, नाचत प्रेम छंदे, चालू लागलो सपाठ, एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. संता बोध नावाचा आटम जीवाला देतात. बोध नावाचा आटम जीवाला प्राप्त झाला की जीव देवाशी विनमुख असल्याला सन्मुख होतो. हे सप्तेह, हे भजन,
कीर्तन, अन्नदान, ज्ञानदान कशासाठी करायचे बरं? हे जीव देवाशी विनमुख झालेत. विनमुख झालेल्या या जीवाला देवाशी सन्मुख होता यावं, त्याचा मार्ग तर प्राप्त व्हावा. जीव देवाशी विनमुख झाला, देव झाला पाठी मोरा आणि नुसती विघ्न येती घरा. देव देवाशी विनमुख झाला, देवाचा काहीतरी विघ्नाचा शिलकाव घरामध्ये होत असतो. विसरली तया घोर झाली हानी. आणि पुढे काय? पततील खाणी. 84चा विसरलं की 84 लक्ष येवणीमध्ये पुन्हा फेरा घ्यावा लागतो. म्हणून विसर न होता त्याला पुन्हा स्मरण करून द्यावं. ज्ञानाच्या बळावर जीव देवाशी सन्मुख व्हावा म्हणून त्याला बोध नावाचा आटम देतात. आणि एकदा बोधपुत्र अंतःकरणात निर्माण झाला, बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा पुढं काय? भक्ती बहीण धावत आली गावा, आता संध्या करू केव्हा. झाली संध्या, संध्या माझा गेला आणि आत्माराम हृदयी से जे प्रगटला. एकदा बोधपुत्र अंतःकरणात निर्माण झाला, ममता म्हातारी पळून गेली आणि मग भक्ती बहीण धावत जर या शरीररूपी गावात आली तर प्रत्यक्ष काय होत असतं? देवच हृदयात प्रगटतो. आणि देव हृदयात प्रगटला म्हणजे जीव देवाशी सन्मुख झाला. आणि एकदा देवच पुढे प्रगट झाला, त्याला काय म्हणावं? आज फिटले माझे कोळे, बसलेले माणसं हात वर करून टाळी, हात वर करून आज फिटली माझी कुडी. एकदा परमात्मा हृदयात प्रगट झाला, संतांनी ज्ञान दिलं, स्वस्वरूपाची जाणीव करून दिली. दिसणार जगत जगत स्वरूपानं दिसत नाही. गोंदाटले पुढे परब्रह्म सावळे, देवच दिसायला लागतो. भक्त प्रल्हादाला
खांबामध्ये नरसिंह परमात्मा दिसला की नाही. भक्त प्रल्हादीला काय याचा अर्थ काय म्हणायचा? कोंदाटले पुढे परब्रह्म सावळी. आजचा दिन विशेष आहे. आज ज्यांचं प्रागट्यकरण आहे. नरसिंह परमात्मा खांबामध्ये प्रगट होण्याचं कारण असं आहे, भक्त प्रल्हादाची अनन्य साधारण भक्ती. आणि भक्त प्रल्हाद ज्याच्या कुळात जन्मला होता तो हिरण्यकश्यप. आजही हिरण्यकश्यप बरेचसे कीर्तनात सुद्धा टाळी वाजून भजन करत, आणि जे कीर्तनात कितीही म्हणून टाळी वाजून भजन करत नाही त्याला काय म्हणावं? मी म्हणत नाही काय नाव घेऊन येते देवाचे आणि ब्रीद कुणाचे? हिरण्यकश्यपूचे. देवाचं नाव मुखातच घेणार नाही हे ब्रीद हिरण्यकश्यपूचं होतं. आणि मग त्यांच्याच कुळात त्यांच्या पोटाला जन्माला आलेला मुलगा जर भक्तिवान जन्माला, 9विधा भक्ती त्याने शिकली. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, ही 9विधा भक्तीचा पाठ त्याने शिकला. सतत एकच नामस्मरण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, भजमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. असं नामस्मरण केलं की हिरण्यकश्यपूनं गप करावं. कोण तुला नाव घेण्याची सद्बुद्धी देतं? प्रल्हादाच्या मुखातलं उत्तर, बाबा तुम्हाला जो मला मारण्याची सद्बुद्धी देतो ना तोच मला नामस्मरण करण्याची बुद्धी देतो. आणि मग हिरण्यकश्यपूला सहन व्हायचं नाही. प्रल्हादाला पुन्हा मारण्याकरता हत्तीच्या पायाखाली देण्याचा बेत करावा, उकळत्या तेलात टाकण्याचा बेत करावा, कधी कडेलोट करण्याचा प्रयत्न करावा, कधी असंख्य विंचवाणी सापाने दंश करण्याचा प्रयत्न करावा, होलिका नावाची राक्षसी तिच्या मांडीवर बसून जाळण्याचा प्रयत्न करावा. प्रल्हादासी पिता करी तो जाचणी परी तो स्मरे म्हणे नारायण, सतत स्मरण सतत नामस्मरण. आणि मग मात्र हिरण्यकश्यपूने प्रश्न केला, कोण वाचवतो रे तुला? बाबा तुम्हाला जो मला मारण्याची बुद्धी देतो तोच मला वाचवतोय. कुठं आहे तो? तुम्ही जाणला तर प्रत्येक ठिकाणी विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव तो नाही, आईचा ठावच नाही. प्रत्येक चराचरामध्ये तो व्याप्त आहे. सर्वत्र संपन्न गगन जैसे आकाश जसं सर्वांमध्ये व्याप्त आहे तसं परमात्मा सगळीकडे व्याप्त आहे. म्हटलं या खांबात तुम्ही मानलात तर या खांबात सुद्धा आहे. आणि मग रागाने डोळे लाल बुंद झाले हिरण्यकश्यपूचे. धार कुण्या खांबावरती लात मारली आणि जशीही वैराणी खांबावरती लात मारली, संबी नारायण प्रगटले खांबावरी लात मारली दुर्गने, संबी नारायण प्रगटले, संबी नारायण प्रगटले परमात्मा प्रगट झाले. शरीर नरड्यापासून खाली मानवाचं नराचं आणि वरी मात्र सिंहाचं, म्हणून नरसिंह भगवान त्यांना नाव दिलं. बोलिय नरसिंह भगवान की. नरसिंह भगवान परमात्म्याचा आजचा तो प्रगटीकरण दिवस आहे. आजच हिरण्यकश्यपूचा वध केला आणि आजच्या दिवशी नरसिंह भगवान परमात्मा प्रगट झाले. म्हणून या नरसिंह जन्माचा उपवास आपल्या जीवनामध्ये घडला पाहिजे. पण कसा घडेल? कोंदाटले पुढे परब्रह्म सावळी. दिसणारं जगत जगत स्वरूपानं नाही, देव स्वरूपानं दिसलं पाहिजे. मग ती सजीव सृष्टी असो अथवा निर्जीव, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. पूजा ध्यान जप त्याचे नाही. दिसणारं जगतच परमात्मा स्वरूप. काय झालं? नामदेव महाराजांना परमात्माच्या सगळ्यात जवळचा लाडका प्रिय भक्त कोण असेल तर नामदेव महाराज. आपल्या तेरच्या गोरोबा काकांनी म्हणजे तुमच्या आमच्या गोरोबा काकांना इतका मोठा बहुमान प्राप्त झाला. सर्व सकल संतांचे परीक्षक होण्याचं स्थान गोरोबा काकांना प्राप्त झालं. सर्व संतांच्या डोक्यामध्ये थापटणं गोरोबा काकांनी मारावून देवाला सांगावं, देवा ते मडकं कच्चं आहे का पक्क आहे ते. सगळ्याच्या डोक्यात थापटणं मारला. अगदी ज्ञानोबा यांच्या सुद्धा
आणि मग शेवटी नामदेव महाराजांची वेळ आली आणि सांगितलं देवा एवढ्या सगळ्या मडक्यात एवढं मडकं गच आहे आणि मग याला गुरुच्या उपदेशाची गरज आहे. आणि नामदेव महाराजाला गुरुच्या उपदेशाकरता औंढ्याला पाठवलं. नामदेव महाराज जसेही औंढ्याला आले, एक जखड 80 वर्षाचं म्हातारं पायात नालाचा जोडा घालून पिंडीवरती महादेवाच्या पिंडीवरती पाय ठेवून झोपलं होतं. नामदेव महाराजांनी दृश्य पाहिलं, तळपायाची आग मस्तकाला गेली. अजून दिसणारं जगतच स्वरूपाने नामदेव महाराज दिसत होतं. जोपर्यंत गुरु होत नाही, जोपर्यंत गुरुचा उपदेश होत नाही, जोपर्यंत गुरुकडून परमात्म्याचं ज्ञान प्राप्त होत नाही, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होत नाही, तोपर्यंत दिसणारं जगत स्वरूपानेच दिसत असतं. आणि मग नामदेव महाराज त्या म्हाताऱ्यावरती खेकसले. 80 वर्ष झाले, अजून देवाचं दर्शन घ्यावं तुला कळत नाही? अरे खाली महादेवाचे पिंडन, पायाचा नालाचा जोडा घालून झोपला. त्या म्हाताऱ्याने शब्द हळूच उच्चारले, बाबा मी जीर्ण झालोय, म्हातारा झालोय, मला पाय उचलत नाही. खाली जर देव असेल तर तूच उचलून बाजूला ठेव. नामदेव महाराज गेले, पाय उचलला, दुसरीकडे ठेवण्याचा प्रयत्न केला, तिथं पिंड तयार व्हायची. तिसरीकडे पाय उचलण्याचा ठेवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला कथा भाग माहित आहे, मग कथा सांगून वेळ घ्यायची नाही मला. असं गोलाकार फिरलं, जिथं ठेवलं तिथं पिंड तयार व्हायची. मग नामदेव महाराजांच्या लक्षात आलं, कोण आहात तुम्ही? माझे गुरु तर नाही, मला दर्शन देण्याकरता, मला ज्ञान देण्याकरता आला. आणि मग फक्त कृपा कटाक्ष न्याहाळली आणि आपुल्या पदी बैसविली. संत ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून देत असताना वेळ लावत नाहीत. नाही काळ वेळ तया लागी, आपणा सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. कधी होल्डर मध्ये बोट घातले का तुम्ही? बघा कधी तर, नाही तर घाल चाल. होल्डर मध्ये बोट घातल्यानंतर किती वेळानं झटका मिळतो? जसं ही बोट घातलं त्याच क्षणाला, तसं संत आपल्याला ज्ञान देत असताना फक्त दृष्टी टाकली की ब्रह्मज्ञानाची तितक्या वेगाने प्राप्ती होत असते. आणि मग ब्रह्मज्ञान नामदेव महाराजांना प्राप्त झालं. आणि परत येताना देवाने कुत्र्याचा वेश धारण करून कापडे घालून आले. नामदेव महाराजांना पुन्हा कुत्र दिसलं का? नाही. नामदेव महाराज कुत्र हातामध्ये तोंडामध्ये भाकर घेऊन पुढे धावत होता. नामदेव महाराज म्हणते, ओ देवा, अहो नुसती भाकर घेऊन कुठे जाताय? नामा धावे श्वाना पाटी, हातामध्ये तुपाची वाटी घेतली, त्या कुत्र्याच्या पाठीमागे देव म्हणून नामदेव महाराज धावायला लागली. हा कशाचा परिणाम आहे? कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. ज्ञानोपरायणा रेड्यामध्ये देव दिसला, नामदेव महाराजांना कुत्र्यात देव दिसला, आमच्या भक्त प्रल्हादाला खाबामध्ये नरसिंह परमात्मा दिसला. आम्हाला माणसात दिसावा एवढीच आमची विनंती. फक्त माणसात देव दिसावं, माणसानं माणसाला माणसासारखं बोलावं, माणसानं माणसाला माणुसकीनं वागावं, माणसानं माणसासारखं माणसासाठी राहावं, याच्यातच खरा परमार्थ आहे. सगळं आमच्याकडे. आम्ही माणुसकी सोडले ज्या दिवशी आम्ही माणसात देव पाहायला लागलो. तुझ्यातला आपण नमस्कार रामराम कशाला करतो एकमेकाला? काय अर्थ आहे बरं त्याचा रामराम करण्याचा? तुमच्यातही राम आहे, आमच्यातही राम आहे. आमच्यातल्या रामाचा तुमच्यातल्या रामाला साष्टांग प्रणिपात, तुमच्यातल्या रामाचा आमच्या रामाला साष्टांग प्रणिपात, याच्याकरता राम राम आहे. आणि आम्ही राम राम 5 वर्षाला एक बार इलेक्शन येतं, राम राम कायमचा आमचा मोडून जातो. राम राम देहाला नाही, राम राम आत्म्याला नाही. आत्म्यामध्ये प्रभात जागृत स्वरूपात असणाऱ्या परमात्म्याला रामराम आहे. त्या परमात्म्याचं नामस्मरण आमच्या मुखात यावं याच्याकरता तो नमस्कार आहे. तो कधी बंद करू नका. दर 5 वर्षाला इलेक्शन खेळायला मिळेल. एकदा गेलेला माणूस पुन्हा जीवनामध्ये कधीच पाहायला मिळत नाही. म्हणून आपापसामध्ये प्रेम करा. कधी प्रेम वाढेल? दिसणार जगत देव स्वरूपाने दिसलं तर. मग कोंदाटले पुढे परब्रह्म सावळी. हे ज्ञान कोण देतं? संत महात्मे. म्हणून त्या संताला आलिंगणी संताचिया दिव्य झाली माझी काया. त्या संतांच्या चरणावरती घाली संताची आसनी. पूजा करिता काया वाचा म्हणे एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पूर्वी. त्यांच्या चरणावरती नतमस्तक व्हावं. आणि एकदा संतांच्या चरणावरती नतमस्तक झालं की जीव धन्य त्याला प्राप्त होतो. तुका म्हणे Yeah.
या दारो म्हणा आजी भेटली माझे माझे दादू महाराज जाऊ म्हणा आज भेटले माझे कामनी धन्य झालो सुखे संताची धालू लोटांगणी आलो वैष्णव भारती पुण्या आज घटली माझी कुडी बहुता जन्मीची साकडी कोंदाटली पुडी परब्रह्म सावडी। या ठिकाणी आयोजित असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील आजच्या 5व्या दिवसाची कीर्तनाची सेवा
गेल्या अनेक वर्षापासून आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आहे. जुन्या पारमार्थिक व्यक्तीने सांगितलं महाराज कधीपासून आहे आम्हालाही ठाऊक नाही, किती वर्षाचा आहे आम्हालाही ठाऊक नाही. इथली मूर्ती ही स्वयंभू आहे, इथल्या मूर्तीचं स्थान सुद्धा स्वयंभू आहे. म्हणून आपल्या परिसरामध्ये या मंदिराचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. इथला माथा टेकवला मला सुद्धा इथं प्रसन्न वाटलं. आल्याबरोबर मी गुरुजींना जवळ येऊन विचारलं, मूर्ती पाहिल्याबरोबर थोडीशी वेगळी दिसली मला. आणि मग गुरुजींनी त्याचा मला इतिहास सांगितला. बहुतांश ठिकाणी आता आमच्या परिसरामध्ये सिंदूर लावलेला मारुती आपल्याला पाहायला मिळतो. आता त्याची आख्यायिका आपल्याला सगळ्याला माहित आहे, ती सांगायची नाही. सिंदूर लावलेला मारुती पाहायला मिळतो, पण इथं पंचमुखी मारुती आपल्याला पाहायला मिळतो. आणि तेही दक्षिणमुखी आहे. दक्षिणमुखी आहे का? नाही, कोणता दिशा आहे? चारही दिशा. बरं बरं. पंचमुखी मारुतीचं मंदिर आहे. जागृत देवस्थान आहे. आपल्या गावामध्ये दत्तात्रेयाचं सुद्धा जागृत देवस्थान आहे. आणि त्याच्यामुळे प्रसाद म्हणून या गावाला 6-7 महाराज मंडळी या मंदिरांनी दिलेत, या देवस्थानांनी दिलेत. इथल्या शक्तीनं आम्हाला इथले महाराज मंडळी दिलेत. आणि म्हणून हे वैभव सगळं या सांप्रदायिक मंडळीमुळे चालतं, या गुणवानामुळे चालतं. म्हणून आगळा वेगळा सप्ताह आपल्या परिसरामध्ये रुईभरकरांचा दिसतो. 1 वर्षापूर्वी गुरुजींनी माझी तारीख घेतली. 1 वर्षापूर्वी मला त्यावेळेस गुरुजी आतापासून लक्षात राहील का नाही म्हटले, महाराज तुम्ही अगोदर नरसिंह जयंती लिहून घ्या. 1 वर्षापूर्वी तारीख घेतली. आणि खरं तर अयोध्येला मला उद्या यायचं होतं परत अयोध्येकडं, परंतु 1 वर्षापूर्वी गुरुजींनी तारीख घेतल्यामुळे ते सगळं नियोजन या तारखेपासून लावण्यात आलं. आणि त्याच्यामुळे तुम्हा सर्व भाविक सज्जन श्रोतृ मायबापांच्या दर्शनाचा मला योग प्राप्त झाला. खरोखर मी सुद्धा धन्यवाद मला प्राप्त आहे. माझं सुद्धा भाग्य, आज माझं कोडं फिटलं. माझं सुद्धा बहुतेक दिवसाचं पुण्य फळाला आला असावं, तेव्हा तुम्हा सर्व भाविक सज्जन श्रोतृ मायबापांच्या दर्शनाचा योग आला. म्हणून पुण्य फळली बहुधा दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. म्हणून आपलं सुद्धा आपल्या जीवनामध्ये पुण्य फळाला यावं आणि एक दिवस आपल्यालाही परमात्म्याची प्राप्ती व्हावी. आणि आपण सुद्धा एक दिवस म्हणावं, तुका म्हणणे धन्य झालो, सुखे संताची झालो, आणि लोटांगणी आलो वैष्णव भार, किंवा पुढे भार देखूया आज फिटले माझे कोडे. खरं तर 2च कडव्याचा भावार्थ झाला, अजून 2 कडव्याचा भावार्थ शिल्लक राहिलाय. कधी वेळ मिळाला तर उर्वरित कडव्याचा भावार्थ आपण पाहण्याचा प्रयत्न करावा. बोलत असताना काही अपशब्द गेले असतील माझ्या वाणीचे दोष म्हणून क्षमा करा. जे बरोबर असेल ते ज्ञानोबा तुकोबा यांचे गुरुवर यांचे शब्दातून अंगीकार करण्याचा प्रयत्न करावा. आणि एक दिवस आपण सुद्धा पुण्य फळाला यावं, असं आपलं जीवन जगावं, एवढीच आपल्या चरणी प्रार्थना करून झालेली सेवा भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या हनुमंतरायाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. एकदा सर्वांनी हात वर करा. ज्यांना ज्यांना देवांनी हात दिले असतील त्यांना हात वर करा. जे आजारी असतील, खरंच शक्य नाही अशांना सोडून हात वर राहू द्या. जातो गावाकडे मी. टाळी भजन पटलं तर कीर्तन सुटलं नाही तर तांबडं फुटलं. मला काही दुसरं काम नाही. तुकाराम 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 तुकाराम. Mm-hmm.